नमस्कार, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत असा गावरान पद्धतीने माशाचा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। अतिशय साधी सोपी आणि खेडेगावामध्ये मासा कसा बनवतात तोही एकदम असा पातळ रश्शाचा। तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी नदीचा मासा स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे। चला आता मसाला बघूया काय लागतो। तर इथे मी ओलं खोबरं भाजून घेतलेला आहे, एक मोठा कांदा भाजून घेतलाय, आल्याचा एक तुकडा 1 इंची घेतलाय, त्यानंतर कोथिंबीर, भरपूर सारं लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे मिक्सरला बारीक करताना थोडंसं पाणी घालून बारीक करायचं आहे। आता मासा जेव्हा आपण स्वच्छ करतो तेव्हा माशाच्या पोटाच्या आतल्या साईडनी जर काळसर असेल तर ती स्वच्छ धुवून घ्यावं, नाहीतर आपला माशाचा रस्सा कडवट होऊ शकतो। त्यामुळे मासा धुताना योग्य ती काळजी घ्यावी। आता व्यवस्थित आपला मसाला वाटून झालेला आहे, छान बारीक वाटलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घ्यायचं आहे। जास्तही तेल घ्यायचं नाही, 2 चमचे तेल पुरेसं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर हा वाटलेला मसाला आपण त्यामध्ये घालणार आहोत। आता मसाला कसा वाटला पाहिजे तो देखील तुम्ही बघा। अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला भाजला तर तुमची आमटी, भाजी, रस्सा काय म्हणत असताल ते एकदम झणझणीत आणि छान चवीला होणार। आता जेव्हा आपण हा मसाला टाकतो तेव्हा 2 ते 3 मिनिट हा कच्चा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकाल अगदी छान असा कलर बदललेला आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद आणि 1 छोटी पळी इतकं मी लाल तिखट घेतलेला आहे। गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे। त्यानंतर जिरा पावडर अर्धा चमचा घेतली आणि आता अर्धा चमचा धना पावडर आपण इथे 1 चमचा घेतले आणि चवीनुसार मीठ। आता हे छान दुनियाभरचे मसाले व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत। आता हे मसाले घातल्यामुळे काय होते, छान असं रस्स्याला चव येते आणि किती जरी पातळ रस्सा केला तरी चव भन्नाटच येते। आता तिखट जे आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता परतून झाल्यानंतर आपण थोडं पाणी टाकून हा मसाला परतून घेणार आहोत। जेव्हा पाणी टाकून हा मसाला आपण शिजवून घेतो तेव्हा छान एकजीव शिजला जातो आणि म्हणून रस्सा देखील छान असा एकसारखा एकजीव रस्सा होतो। आता पुन्हा पाणी टाकून आपण थोडा मसाला शिजवलाय। असं छान मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये मासे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मासे परतून घ्यायचे आहेत। मासे परतून झाल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट इतकं मासे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी होता। जर घट्टसर तुम्ही बनवणार असाल तर कमी पाणी टाका आणि मस्त झणझणीत पातळ गावरान पद्धतीने रस्सा करणार असाल तर अशा पद्धतीने पाणी वाढवून टाका। आता मी इथे 1 तांब्या इतकं पाणी घातलेलं आहे। तुम्ही पाहू शकाल कढ देखील भन्नाट आलाय, तर्री एवढी जबरदस्त आली, वास तर एवढा घमघमाट सुटलाय आणि एकदम मस्त अशी उकळी आणायची आहे। तर खूप साध्या सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आणि गावरान पद्धतीने खेड्यागावात कसा रस्सा असा टेस्टी होतो तर याची रेसिपी मी थोडक्यात सांगितलेली आहे। तर नक्की करून बघा। पावसाचे दिवस आहेत, नदीचा मासा खूप आता भेटतो, तर अशा प्रकारे गावरान पद्धतीने झणझणीत रस्सा नक्की करून बघायचा आहे। आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल। तर चला मग रस्सा कसा झालाय नक्की सांगा आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि